हे बघ मॉम, तू मला न सांगता काही गेम प्लॅन वेगळा करत नाहीयेस ना? हे वेड्यासारखं काहीतरी बडबड नको असं मॅडी, मला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. मला एक कळत नाहीये, पैशांवर केमिकल लावून नक्की होतं काय? काय फालतू आयडिया आहे? नाही 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 नाही, ही फालतू आयडिया नाहीये. कुठल्याही पैशाचा बेकायदेशीर व्यवहार होतो ना, त्यावेळेला नोटांवरती केमिकल पावडर लावली जाते. म्हणजे काय होतं की माणसाच्या बोटांचे ठसे त्या नोटेवर उमटतात. राजकारणी असो, पोलीस असो किंवा गुप्तहेर यंत्रणा असो, हे सगळेजण ह्या केमिकल पावडरचा वापर करतात. म्हणजे गुन्हेगार पटकन पकडला जाऊ शकतो. मॉम, मामाने जर खरंच केमिकल पावडर पैशांवर लावली असेल तर? अरे पण ते मामाने दिलेले पैसे नव्हतेच ना, मी स्वतः बँकेत जाऊन काढून आणून माझ्या कपाटात ठेवले होते. मग त्याच्यावर केमिकल पावडर कशी असेल? ओके, म्हणजे काळजी नसावी. यस, एक मिनिट. ही गोष्ट फक्त तुला आणि मला माहिती आहे. तू ज्या माणसाला पैसे दिलेस ना, त्या माणसाने जर ही बातमी बघितली तर त्याला तर हेच वाटणार ना की पैशांवर केमिकल आहे, आणि मग प्रॉब्लेम होऊ शकतो. हा मॉम. हो बरोबर आहे मॅडी तुझं. हा जर ट्रॅप असेल ना तर तो माणूस अडकू शकतो आणि पकडला जाऊ शकतो. आणि तो जर पकडला गेला ना तर पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचू शकतात. नाही, असं झालं तर मग माझा प्लॅन यशस्वी व्हायच्या आधीच फेल होईल. मी नाही असं होऊ देणार. पण मग काय करू? अरे मॅडी, काहीतरी सांग ना, मला काही सुचत नाहीये. काय करू मी? शांत हो तू. हे बघ, तू ज्या माणसाला पैसे दिलेस ना त्याला फोन करून सांग की त्या पैशांवर केमिकल नाहीये म्हणून. हा, पण त्या माणसाचा नंबर नाहीये माझ्याकडे. व्हॉट बॉम्ब, तू ज्या माणसाला पैसे दिले त्याचाच नंबर नाहीये तुझ्याकडे? अरे मी एका माणसाच्या करवी त्याला पैसे दिले होते मॅडी. ठीक आहे, तू त्या माणसाला फोन करून सांग हे सगळं. हा हा. थांब. फोन दे. काय करतोय? मी दुसरं सिम कार्ड देतो. ते सिम कार्ड टाकल्यानंतर आपण त्या नंबरवरून फोन करू. ठीक आहे. हॅलो, मी काय सांगते ते नीट ऐक. पाण्यासारखा पैसा खर्च झाला तरी चालेल, पण ह्या प्रकरणात माझं नाव अजिबात येता कामा नये. त्या माणसाला सांगून ठेव, कळलंय तुला? आणि तू सुद्धा काही दिवसांसाठी गायब होऊन जा कुठेतरी, ठीक आहे? हां ठीक आहे मॉम, आता तू पण रिलॅक्स हो. मी काय घाबरले नव्हते. दिसलं मला ते. कधी कधी वाटतं आजोबांनी तुला खुर्ची नाही दिली ना तेच योग्य केलं. मॅडी, असो मला तरी असं वाटतंय तो माणूस फरार झालाय. फक्त त्याने त्या शुभूच्या प्लॅनमध्ये फसायला नको म्हणजे झालं. नाहीतर तू अडकलीस म्हणून समजा. गप्प बस रे मॅडी, तू काही बोलतोय. खरंच त्यांनी काही गडबड करायला नको. त्याच्याकडचे पैसे बाहेर यायला नको.